मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय, 2 गटात वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्की काय घटना आहे, काय कारवाई केली? मागच्या इलेक्शन मध्ये कल्पेश सोनवणे आणि त्याच्या समोर एक राहुल ठाकरे हे दोन्ही उमेदवार म्युन्सिपल इलेक्शन लढले होते. आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते, त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्याच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शेंडीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होतं. त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचा मारहाणचं वगैरे झाले होते. मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते. मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होत्या. एकाला एका रूम मध्ये, दुसऱ्याला दुसऱ्या रूम मध्ये त्यांना बसून घेतलं. मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झालं होतं तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते. मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्याचा जो फिर्याद नोंदवत होता कैलास सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं. मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूम मध्ये आणि बाहेर पण होते. ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटांमध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे. म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडतं. सर्व आता पोलीस स्टेशनला बसून आहे, म्हणजे आम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो. आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे, म्हणजे ते पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते. एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो. ज्या ठिकाणी घटना घडली सुरुवातीला म्हणजे 2 गटांमध्ये तिथं काही तलवारी वगैरे निघाल्याचे ही इन्व्हेस्टिगेशन आत्ताच 1 तासच झालेलं आहे. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल आणि एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करतो. दोन वेगवेगळ्या पक्ष असतात, ही माहिती घेऊन सांगतो. निवडणुकीच्या वादाची काही किनार आहे काय म्हणजे ते पण निवडणूक झालं होतं, बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत, म्हणजे जे जिंकलेला आणि पडलेला, दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते, त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झालेलं आहे. पोलिसांना काय झालेलं नाही आता पूर्ण क्लिअर सांगितलेलं आहे ना, जे आहेत म्हणजे फिर्याद दाखल चालू असताना सांगितलं.